नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. लाखो रुपये खर्चून उभारलेली तिळवणी येथील अंगणवाडी मूलभूत सुविधांपासून वंचित, नागरिकांचा संताप. तिळवणी येथील अंगणवाडी क्रमांक 125 सुमारे 2006च्या आसपास लाखो रुपयांच्या निधीतून बांधण्यात आली. मात्र आजही या अंगणवाडीत वीज, पाणी, संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार गेट यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांचं म्हणणे आहे की अंगणवाडीच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या फलकावर इमारतीसाठी झालेला एकूण खर्च, काम पूर्ण झालेल्याचा कालावधी तसेच ठेकेदाराचा दोष दुरुस्ती डिफेक्ट लायबिलिटी कालावधी याची कोणतीही माहिती नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावेळी नागरिका अंकिता लक्ष्मण जाधव म्हणाल्या की अंगणवाडीला जवळपास 10 वर्ष झाली असूनही आजपर्यंत वीज जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने डिजिटल अंगणवाडीसाठी दिलेला टीव्ही धूळ खात पडून आहे. वीजच नसताना टीव्ही देण्याचा उद्देश काय होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर अंगणवाडीत पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी परिसरात कचरा वर्गीकरणासाठी कचराकुंडी उभारण्यात आली असून लहान मुलांच्या अंगणवाडीत अशा प्रकारची कचराकुंडी उभारण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार लाखो रुपये खर्च करून इमारत उभारण्यात आली असली तरी संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण आहे. तसेच गेट नसल्यामुळे भटकी कुत्री व इतर जनावरे परिसरात मुक्तपणे फिरत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना ही अंगणवाडी बंद पाडायची आहे का, की केवळ टक्केवारीसाठी इमारत उभारण्यात आली, असा गंभीर आरोपही अंकिता जाधव यांनी केला. संबंधित विभागाने या अंगणवाडीतील सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी पुतळाबाई मसाळे, मंगल कोळी, अंकिता जाधव, अरुणा जाधव, अंजली जाधव, अनिता जाधव यांच्यासह परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. माझं नाव अंकिता लक्ष्मण जाधव. अंगणवाडीमध्ये लाईटची सोय नाही आहे. टीव्ही आहे पण लाईट सोय नसल्यामुळे टीव्हीचे काय वापर होत नाही. परत पाण्याची सोय नाही. संडास बाथरूम आहे पण मुलांना त्यामुळं तिथं जाता येत नाही पाणी नसल्यामुळे. परत कचरा टाकायसाठी उखीन केलेला आहे पण त्याच्यामध्ये कचराचा वापर व्यवस्थित होत नाही. आणि गेट नसल्यामुळे मुलांना गैरसोय होऊ शकते, कारण की जनावरे येऊ शकतात, कुत्री असे काय तर वेगळे प्राणी येऊ शकतात. त्यामुळे तिथं गेटची सोय पाहिजे.